नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रामध्ये एका आमदारानं कथितरित्या पैसे घेतले, कशासाठी घेतले वगैरे काही माहीत नाहीये. त्याची चर्चा सुरू असताना WTOनं काल एक महत्त्वाची माहिती दिली, जी अर्थातच चीनकडून आली होती आणि आपण त्याला म्हणू शकतो, की 1983 सालापासून निर्यातीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था म्हणून जे आपण चीनकडे पाहतोय, तर त्याच्यात शक्यता आहे चीन अधिकृतपणे अमेरिकेला मागं टाकत नंबर 1 ची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वाटचाल करते आहे आणि कालची आकडेवारी तर इतकी चकित करणारी आहे, तेव्हा की जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी चीनला धडा शिकवण्यासाठी टॅरिफची सगळी भानगड जगभरावरती लादली. आपण त्याचे सगळ्यात मोठे अ, असं म्हणू की ते ह्या सगळ्या ट्रम्पच्या टॅरिफ वॉरला बळी पडतोय. चीननं काल अधिकृतपणे घोषित केलं, की ते जेवढ्या वस्तू जगात विकतात आणि जगाकडनं विकत घेतात, त्याच्यातली व्यापारी तूट किती असावी? $1 ट्रिलियन आहे. म्हणजे जवळपास 83 लाख कोटी रुपयाची तूट ही ते तेवढ्या अधिकच्या वस्तू जगाला विकतायत. 83 लाख कोटी रुपयाच्या वार्षिक. आणि हे त्यांचं जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीनं पडलेलं पहिलं पाऊल. असं म्हणतायत वॉशिंग्टनवरूनच ती बातमी आली आहे. कारण WTOनं ती आकडेवारी स्वीकारली आणि जाहीर पण केली. अमेरिकेनं चीनच्या उत्पादन क्षमतेला आणि प्रचंड वाढीला आवर घालण्यासाठी हे जे टॅरिफ सुरू केलं होतं कररचना, त्याला चीननं प्रत्युत्तर म्हणून सोमवारी जगाबरोबर 1 ट्रिलियन म्हणजे सुमारे 83 लाख कोटी रुपयाचा व्यापार अधिशेष मी जे आधी म्हणालो होतो, जेवढ्या वस्तू विकतो त्याच्यापेक्षा अधिकच्या वस्तू खरेदी करतो त्याच्यापेक्षा अधिकच्या वस्तू विकतो, असा अधिशेष घोषित केलाय. ज्यामुळं अमेरिकेमध्ये मोठी चिंता जाहीर झालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही देशानं 1 ट्रिलियन म्हणजे सुमारे 83 लाख कोटी रुपयाची मर्यादा ओलांडली आहे. म्हणजेच चीननं आयातीपेक्षा जास्त सुमारे 3.6 ट्रिलियन म्हणजे 299 लाख कोटी रुपये एवढ्या किमतीच्या मालाची निर्यात केली आणि सुमारे 2.6 ट्रिलियन म्हणजे 216 लाख कोटी रुपये एवढं उत्पादन करून ते त्यांनी निर्यात केलं आणि म्हणूनच असं दिसतं आहे, की आयात आणि निर्यातीतली त्यांची जी तूट आहे ती 80-83 लाख कोटी रुपयाची आहे आणि त्यामुळं चीन हा खऱ्या अर्थानं हा एका ऐतिहासिक टप्प्यावरती उभा आहे. हा ऐतिहासिक टप्पा ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर आला हे खास आहे. आणि त्याचं कारण पण असं सांगतात, की चीनी उत्पादक हे अमेरिकेनं ही जी टॅरिफची पकड घातली होती त्याच्यातनं सुटले. त्यांनी आपले जे बाजार आहेत, ते बाजार किती व्हर्सटाईल आहेत आणि आपलं अमेरिकेवरचं अवलंबित्व कसं कमी आहे हे दाखवून दिलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जी लवचिकता दाखवली, त्यामुळं त्यांना हे साध्य झालंय आणि मी लगेच भारताची पण आकडेवारी काढली, की मग भारताचं काय स्टेटस आहे. आकडेवारीनुसार चीनची अमेरिकेकडे होणारी निर्यात नोव्हेंबर 2025 मध्ये वर्षानुवर्ष जवळपास 29% घसरलेली आहे. सलग 8व्या महिन्यात ही 10 पटीच्या प्रमाणात झालेली घसरण आहे आणि त्यानंतर चीननं मिळवलेलं हे यश आहे. सो त्यांचं अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी-कमी करत ते कसं चालतायत आणि मग पुढची आकडेवारी ऐका, की 2010 मध्ये 0.8 ट्रिलियन एवढा त्यांचा अधिशेष म्हणजे ते जेवढं विकत होते त्यातली तूट होती. म्हणजे 14.9 लाख कोटी रुपयाचे अधिकचे पैसे चीनला येत होते. 2015 मध्ये 0.59 ट्रिलियन म्हणजे जवळपास 49 लाख कोटी रुपये त्यांना अधिकचे आले आणि 2025 मध्ये 1.0 ट्रिलियन म्हणजेच जवळपास 90 लाख कोटी रुपये त्यांना आलेले आहेत. हा जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यानचा डेटा आहे. इतर असे कोणते देश आहेत भारताला आपल्याला शोधायचे आहे, की ज्यांचा ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे ते जेवढ्या वस्तू जगाला विकतात त्याच्यापेक्षा कमीच्या वस्तू ते खरेदी करतात. जर्मनी 260 अब्ज म्हणजे जवळपास 21.6 लाख कोटी रुपये ते अधिकच्या वस्तू जगाला विकतात. रशिया 133 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 11 लाख कोटी. नेदरलँड 107 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 8.9 लाख कोटी रुपये. आयर्लंड छोटासा देश 99 अब्ज US डॉलर म्हणजे सुमारे 8.2 लाख कोटी. स्वित्झर्लंड 77 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 6.4 लाख कोटी रुपयाच्या अधिकच्या वस्तू ते जगाला विकतात. चीन, तैपै 73 अब्ज म्हणजे चीन तैपै तर सुमारे 6.1 लाख कोटी. सौदी अरेबिया 73 अब्ज म्हणजे सुमारे 6.1 लाख कोटी. नॉर्वे 68 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 5 लाख कोटी रुपये आणि ब्राझील 59 अब्ज डॉलर्स म्हणजे 4.9 लाख कोटी रुपये ते अधिकच्या वस्तू विकतात. भारत इथे कुठेही नाही. आपण सरप्लस नाही आहोत. पण पुन्हा तेच आहे, की आपली आर्थिक गणिती समजून घेत असताना डोमेस्टिक कन्झम्पशन हा जो भाग आहे आपला, तो आपण नीट लक्षात घ्यायला हवा.
आता उलट 2024-25 मध्ये एकट्या चीन बरोबर भारताची जी व्यापारी तूट आहे ती $100 अब्ज वरती पोहोचली आहे. आता याची पण आकडेवारी मी तुम्हाला सांगतो, की दिल्लीनं हा जो तुटवडा बघितलाय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, खेळणी, यंत्रसामग्री, बॅटरी आणि सोलार सेल हे मोठ्या प्रमाणात आपण चीनकडून खरेदी केलेत. अमेरिकेकडे नोव्हेंबरमध्ये चीनची निर्यात 29% घसरून सुद्धा ही स्थिती आहे. आपलं मात्र उलटं आहे. अलीकडच्या वर्षात चीनच्या अग्रगण्य कंपन्यांनी सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं, रोजच्या घरगुती वस्तूंना चालना देणाऱ्या सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात जे वर्चस्व प्रस्थापित केलंय, त्यामुळे वॉल स्ट्रीट जर्नलने असं म्हटलं, की चीन तंत्रज्ञान, वाहतूक, औषध निर्मिती आणि उपभोक्ता वस्तूमध्ये जागतिक पुरवठा साखळीचा आता अविभाज्य भाग बनलेला आहे. चीन+1 ही जी पॉलिसी होती कोविड नंतर त्याला चीननं बिलकुल मात दिलेली आहे आणि आपल्याला असं दिसतं आहे, की भारत हा उलट चीनकडनं अधिकात अधिक वस्तू खरेदी करण्यावरती त्याचं अवलंबित्व वाढत चाललेलं आहे आणि आपल्याला आता फारसा ऑप्शनच उरलेला नाहीये, की आपण चीनपेक्षा इतर काही ऑप्शन्स आपण बघू आणि त्यातनं असं दिसतं आहे, की चीन हा अधिक निर्यातक्षम अर्थव्यवस्था बनत चाललाय. भारताला अजून ते साध्य करायचं आहे. 2024-25 मध्ये या आर्थिक वर्षात भारताची चीनकडून आयात $113.45 अब्ज वरती गेली. तर चीनकडे निर्यात केवळ $14.25 अब्ज राहिली. म्हणजे जवळपास $100 अब्ज व्यापार तुटवडा चीन आणि भारतादरम्यान आहे. आणि भीती ही आहे, की तो अधिकात अधिक वाढत जाईल. त्याचं कारण मी जे आधी सांगितलं तसंच, की भारताला अनेक गोष्टी चीनकडनं विकत घ्याव्या लागतायत. मेड इन इंडियाच्या ऐवजी मेक इन इंडिया. आता एकच त्यातली चांगली गोष्ट म्हणजे Appleचे जे फोन आहेत, अमेरिकेसह जगभरामध्ये जवळपास 10 लाख कोटी रुपयेच्या पेक्षा अधिकचे आपण Appleचे फोन आज अमेरिकेला निर्यात करतोय. पण ते मेक इन इंडिया आहे. त्याचं पण प्रोडक्शन, त्याचं जे असेंबलीचं आपण इथे करतोय, तर ते जे चीनमध्ये होत होतं, ते आता चायना+1 पॉलिसीमध्ये भारतामध्ये ते आल्यामुळं हा फरक पडलेला आहे. ह्याच्यातनं काय दिसतंय, की लेबर लॉज, लँड रिफॉर्म्स, गरिबी हटवण्याच्या मोहीम्स याच्यामध्ये चीननं खूप आघाडी घेतली आणि भारताला ते करणं शक्य झालं नाही. अर्थात साम्यवादी राष्ट्र आणि लोकशाही राष्ट्र याच्यामध्ये खूप फरक आहे. पण मला जे दिसतंय ते पुढे जे काही रशिया आणि अमेरिकेमध्ये कोल्ड वॉर झालं, त्या कोल्ड वॉरचीच पुढची आवृत्ती आपल्याला आशिया खंडात, खास करून दक्षिण आशियामध्ये बघायला मिळेल आणि तो संघर्षाचा मोठा काळ असेल भारताच्या दृष्टीनं. कारण आता ऑलरेडी आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक देशांना, जवळपास जगातल्या 90% देशांना देशांना चीननं कर्ज दिलेलं आहे. तोही व्हिडिओ मी बनवला आहे. तो जरा सविस्तरपणे पहा आणि चीनच्या ह्या विकासाच्या आर्थिक वाटचालीकडं खूप बारकाईनं बघा. कारण आपल्या देशाच्या एका दिवंगत माजी संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं, जॉर्ज फर्नांडिसनी, की आपल्या देशाला पाकिस्तानपेक्षा चीनकडनं अधिक धोका आहे. आणि म्हणून हा मी सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवला. पुन्हा तीच विनंती आहे, की हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला अर्थकारण, समाजकारण, जागतिक राजकारण सांगतोय. थांबूया.